लोक एकसारखे नसतात, पण त्यांना यश मिळवून देणाऱ्या सवयी मात्र एकसारख्या असतात. त्या एकसारख्या सवयी जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यश मिळवून देतात. मग या नेमक्या कोणत्या सवयी आहेत ज्या आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जाणार आहेत? तेच आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपलं रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून चर्चा करत असतो. पहिली सवय, जेव्हा जेव्हा तुम्ही मोटिवेशनल व्हिडिओज पाहता किंवा पॉडकास्ट ऐकता, मुलाखती ऐकता, पुस्तकं वाचता, त्यावेळेला नोट्स काढायला सुरुवात करा. माझी स्वतःची नोट्स साठीची एक वेगळी वही आहे, ज्यामध्ये गेले कित्येक वर्षांपासून जेव्हा जेव्हा मी सिनेमा बघते, पॉडकास्ट ऐकते किंवा मोटिवेशनल व्हिडिओज पाहते किंवा एखादं पुस्तक वाचते, त्यावेळेला मला आवडणाऱ्या किंवा मला काहीतरी शिकवणाऱ्या गोष्टी मी तिथं नमूद करून ठेवते. जेव्हा आपण लिहितो ना, त्यावेळी आपले व्हायब्रेशन्स बदलायला सुरुवात होते, नवीन ऊर्जा स्वतःमध्ये संचारते. ज्या वेळेला मी सिरीज बघायला किंवा टीव्ही समोर बसते किंवा मग स्क्रीन समोर बसते, त्या वेळेला वही पेन घेऊन बसणं ही सगळ्यात आवडती सवय माझी आहे आणि अनेक यशस्वी लोकांची सुद्धा. प्रत्येक यशस्वी माणूस हा काही ना काहीतरी शिकण्यामध्ये व्यस्त असतो. प्रत्येक मिनिट हा तो शिकण्यासाठी घालवतो. मग भलेही तुम्ही स्क्रीनवरती का असेनात, त्यातून तुम्हाला काय मिळतंय, तिथे तुम्हाला काय वेगळं दिसतंय, तिथं तुम्हाला काय जाणवतंय, हे वेळच्या वेळी नमूद करायला शिका. यामुळं काय होतं की आपल्याला एक समाधान मिळतं की आपण काही ना काहीतरी सतत करत आहोत, आपण चांगल्या गोष्टी साठवत आहोत. बऱ्याचदा आपल्याला नको त्या गोष्टी साठवण्याची, मनामध्ये भरून ठेवण्याची सवय लागते, पण त्यावेळेला ही जी सवय आहे आपली, चांगल्या चांगल्या गोष्टी नमूद करून ठेवण्याची, ही सवय अशा नकारात्मक ज्या गोष्टी आपल्यामध्ये साचलेल्या आहेत त्यावरती मात करायला मदत करते. आपल्या जीवनाकडे पाहण्याचा सिरियसनेस वाढतो असं म्हणायला हरकत नाही. मग दर आठवड्यातून एकदा किंवा रोज सकाळी एक 10 मिनिटं, संध्याकाळच्या वेळेला एक 10 मिनिटं जरी तुम्ही ती वही चाळलीत नुसता, तरी देखील तुम्हाला भरपूर गोष्टी त्यातून शिकायला मिळणार आहेत. आतापर्यंत माझ्या अशा 2-3 वह्या झाल्या ज्यामध्ये रंगीबेरंगी पेनाने मी छान छान नोट्स काढून ठेवलेत. आणि ज्या वेळेला मी ह्या वह्या समोर घेऊन बसते, चाळते, त्यावेळेला मला एक समाधान मिळतं की माझ्याकडे खूप आहे. आजपर्यंत मी खूप साठवलंय आणि ते कधीही कुठेही उघडलं तरी मला काहीतरी नवीन आयडिया मिळणार आहे, काहीतरी नवीन गोष्ट मला साध्य करण्यासाठी एखादा नवा मार्ग मिळणार आहे. सतत मला काहीतरी मिळणार आहे आणि माझ्या भोवतीचं जे सराउंडिंग आहे हे असंच आहे, असा एक विश्वास मला मिळतो. आपण नेहमी म्हणतो की आपल्या आजूबाजूचं वातावरण हे आपल्या यशासाठी पूरक असायला पाहिजे, पण ते नुसताच नसतं, त्याला आपल्याला तसं बनवावं लागतं. मग आजूबाजूचं वातावरण म्हटलं की आपण काय म्हणतो की आजूबाजूचे लोक तसे असायला पाहिजे, घरामधलं वातावरण तसं असायला पाहिजे. अजिबात नाही. तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी भरून घेताय हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला छान छान पुस्तकं, छान छान नोट्सच्या वह्या, छान छान गोष्टी ठेवल्यात आणि ज्या वेळी तुम्ही ते चालणार आहात त्यावेळी तुम्हाला प्रोत्साहन मिळणार आहे, त्यावेळी तुम्हाला चांगली ऊर्जा मिळणार आहे, जी तुमच्या यशासाठी पूरक ठरेल. या गोष्टी लिहून ठेवल्यामुळे काय होतं, आपण आपल्या मतांवरती फर्म व्हायला लागतो, आपली नवीन मतं तयार व्हायला लागतात. नुसताच आपण अनेक गोष्टी बघतो आणि सोडून देतो. मग ह्यामधून काय होतं की आपण घेत काहीच नाही ना, पण ज्या वेळेला आपण काहीतरी घ्यायला सुरुवात करू प्रत्येक गोष्टीमधून, त्यावेळेला आपली जी मतं आहेत ती बदलायला सुरुवात होते. आपण कुठं चुकतोय हे आपल्या लक्षात यायला लागतं, आपल्याला काय केलं पाहिजे ते आपल्या लक्षात यायला लागतं आणि त्या सगळ्या निर्णयांवरती आपण फर्म व्हायला लागतो. आपली वागणूक देखील तशीच व्हायला लागते. आपलं व्यक्तिमत्व कसं असायला हवं, आपण काय आपल्यामधलं बदलायला हवं, या गोष्टींकडे आपण जास्त सजगपणे पाहायला लागतो. आपला दृष्टिकोनच शिकण्यासाठी तयार होतो आणि ज्या वेळेला आपल्याजवळ सकारात्मक विचारांचा साठा असतो ना, त्यावेळेला ट्रस्ट मी आपण भरकटू शकणार नाही. जीवनामध्ये कितीही अडचणी आल्या, कितीही चढ उतारांना आपल्याला सामोरं जावं लागलं, त्या दरम्यान आपण जेव्हा या वह्या आपल्या सोबत घेऊन बसू, त्यावेळेला आपण नमूद करून ठेवलेल्या ह्या अनेक गोष्टी आपल्याला खूप बळ देणार आहेत, ज्यामुळे आपण भरकटणार नाही आहोत
आपण सतत आपल्या ध्येयाच्याच मागे राहणार आहोत. आपण सतत आपल्या ध्येयप्राप्तीच्याच प्रयत्नांमध्ये असणार आहोत. ह्या ज्या नोट्सच्या वह्या आहेत ह्या आपल्याला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती मार्गदर्शन करत राहणार आहे. दुसरी सवय म्हणजे पाया मजबूत करायचा. कोणतीही गोष्ट, कोणतंही ध्येय जेव्हा आपल्याला गाठायचं असतं, कोणतीही गोष्ट आपल्याला मिळवायची असते, त्यावेळेला त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाणं खूप जास्त गरजेचं असतं. जेव्हा आपण घर बांधतो, इमारत बांधतो, त्यावेळेला त्याचा पाया कसा आपण भक्कम करतो, अगदी त्याच पद्धतीने जेव्हा आपण एखादं स्वप्न बघतो, एखादं ध्येय समोर ठेवतो, त्यावेळेला त्या ध्येयाबद्दलची सगळ्यात छोट्यातली छोटी गोष्ट देखील आपल्याला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. अगदी आपल्या मुलांचा अभ्यास आपल्याला घ्यायचा आहे किंवा आपली आर्थिक परिस्थिती आपल्याला छान करायची आहे, हे देखील जरी ध्येय आपलं असलं तरी देखील मुलांचा अभ्यास घेण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी मला मदत करतील किंवा माझी आर्थिक परिस्थिती भक्कम ठेवण्यासाठी मी काय काय केलं पाहिजे, कशा कशा पद्धतीने मी इन्व्हेस्टमेंट्स केल्या पाहिजेत किंवा कशा स्वरूपाचं काम मी केलं पाहिजे, एकच माझा इन्कम सोर्स असला पाहिजे का अनेक इन्कम सोर्स असले पाहिजेत, किंवा मग मुलांचा अभ्यास घेण्यासाठी मी कुठं कमी पडते, रोज त्याच पॅटर्नमध्ये मला माझ्या मुलाचा अभ्यास घ्यायचा आहे का, या गोष्टींवरती आपण विचार केला पाहिजे. एकच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने आपण करायला सुरुवात केली पाहिजे आणि वेगवेगळी ही जी स्वरूपं आहेत आपल्या कामाची, ही स्वरूपं आपल्याला खंबीर करणार आहेत. आपल्याला नवीन नवीन गोष्टींची माहिती होणार आहे आणि आपल्या ध्येयाकडे बघत असताना आपला जो पाया आहे तो स्ट्रॉंग असणार आहे. आपल्याकडे सर्व गोष्टींमधली सर्व माहिती असणार आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपलं ध्येय अचीव करताना आपल्याला प्रॉब्लेम येईल, त्यावेळेला आपल्याकडे अशा मेथड्स असतील किंवा अशा गोष्टी आपल्या नॉलेजमध्ये किंवा आपल्या माहितीमध्ये असतील ज्या आपल्याला तिथपर्यंत जाण्यासाठी, आपल्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी किंवा जे अडथळे आपल्या ध्येयामध्ये येतात त्या अडथळ्यांवरती मात करण्यासाठी गरजेच्या ठरतील, उपयुक्त ठरतील. आणि जेव्हा आपण सतत माहिती घेतो, सतत छोट्या छोट्या गोष्टींचा शोध घ्यायला सुरुवात करतो, त्यावेळेला मग आपण सर्वांगीण दृष्टिकोनातून तयार होतो. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये, आपल्या विचारांमध्ये जास्त ठामपणा येतो, कारण आपलं नॉलेज वाढत चाललंय. अर्थात हे नॉलेज घेणं कधीही थांबणार नाहीये. नवीन स्किल्स तयार होतील, ते स्किल्स आपल्याला शिकावे लागतील. बऱ्याच गोष्टी असतात, बऱ्याच प्रॅक्टिकल गोष्टी आपल्याला कराव्या लागतील, ज्यामुळे आपण पूर्ण सर्वांगीण दृष्टिकोनातून तयार होणार आहोत आणि मग आपल्या चेहऱ्यावरती एक वेगळा आत्मविश्वास दिसणार आहे. जेव्हा आपल्या सर्व बेसिक गोष्टी क्लिअर असतील, आपला पाया मजबूत असेल, आपल्या विचारांचा पाया जर स्ट्रॉंग असेल, भक्कम असेल, तर 100% आपल्या चेहऱ्यावरचं तेज, आपला आत्मविश्वास हा काही वेगळाच असणार आहे. तिसरी सवय, आपल्या ध्येयाच्या मागे झपाटल्यासारखे लागा. उठता बसता दिवस रात्र फक्त आणि फक्त आपण आपल्या ध्येयाचाच विचार करायचा आहे. कोण काय म्हणतंय, कोण काय करतंय, कोण आपल्यापेक्षा पुढे चाललंय, कोण कशा पद्धतीने काम करतंय, या सगळ्या गोष्टीतून थोडंसं लक्ष आपण बाजूला काढूयात आणि आपलं जे आवडतं काम आहे त्याच्या मागे झपाटल्यासारखे लागूयात. भलेही आपलं काम आपलं आवडतं नाहीये, पण तरी देखील ते काम आवडून घेण्यासाठी आपण काय करू शकतो, आपण कोणत्या अशा ऍक्टिव्हिटी करू शकतो ज्या केल्यामुळे आपण आपल्या कामामध्ये 100 नाही तर 200% देऊ शकणार आहोत, याचा शोध घ्या. जेव्हा आपण आपल्या कामाला देव मानतो, जेव्हा कर्म, आपलं काम म्हणजेच सगळं काही आहे आणि ज्यावेळेला आपण फळाची चिंता करत नाही, फळाची अपेक्षा करत नाही, फक्त आणि फक्त काम करत राहतो, त्यावेळेला आपल्याला आपल्या ध्येयप्राप्तीच्या प्रयत्नांपासून कोणीही दूर करू शकत नाही. आपलं काम आपल्याला सकाळी उठण्यासाठी नक्कीच प्रोत्साहित करायला हवं, पण त्याचबरोबर रात्री आपल्याला आपलं काम झोपू सुद्धा नाही द्यायला पाहिजे. अर्थात विश्रांती घेणं गरजेचं आहे, पण आज दिवसभरामधल्या ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या जर झाल्या नाहीत तर 100% तिथं तुमची झोप उडाली पाहिजे, इतकं तुम्ही झपाटल्यासारखं काम केलं पाहिजे. आजही जेव्हा पूर्ण दिवस वाया जातो, दिवसभरामध्ये मी मनासारख्या गोष्टी करू शकत नाही, माझे विचार मी लिहू शकत नाही, त्यावेळेला मी 2, 2:30, 3 वाजेपर्यंत लिहित बसलेली असते, कारण मला झोप येत नाही. आणि मग यामध्येच मेडिटेशन होतं, यामध्येच फ्रेश वाटायला लागतं, वेगळ्या झोपेची कधी कधी गरजच पडत नाही. इतकं आपण आपल्या कामामध्ये गुंग झालं पाहिजे. सतत कोणीतरी येईल आणि मला मदत करेल, मला या गोष्टीतून बाहेर काढेल, किंवा मला कोणीतरी नवीन छान काम शिकवेल, किंवा कोणीतरी मला मार्ग दाखवेल, कोणीतरी सतत माझ्यावर लक्ष ठेवेल, मला गाईड करेल, माझ्याकडून गोष्टी करून घेईल, या ज्या सगळ्या भावना आहेत ना, या मुळापासून उपटून टाका आणि झपाटल्यासारखे स्वतःच्या मागे लागा.
काहीतरी आहे जे तुम्हाला थांबवू देत नाहीये. असं काहीतरी प्रत्येकाचं हे वेगळं असू शकतं. तुमचं काय आहे ते तुम्ही शोधून काढा. जी गोष्ट तुम्हाला सतत बळ देईल आणि जी गोष्ट तुम्हाला कधीही न थांबण्यासाठी प्रोत्साहित करेल, अशी कोणती गोष्ट आहे? बऱ्याचदा आपल्याकडे सगळं असतं आणि मग कशासाठी काम केलं पाहिजे किंवा कशासाठी इतकं आपलं काम आपण वाढवलं पाहिजे असं देखील आपल्याला वाटू शकतं. पण मग त्यामध्ये ती एक गोष्ट असते जी तुम्हाला अजिबात थांबू देत नाही. मग ते तुमचं मानसिक समाधान असेल, तुमच्या कामातून मिळणारा तुमचा आनंद असेल किंवा तुम्ही इतरांना देत असलेल्या गोष्टीमध्ये मिळणारा तुमचा आनंद असेल. कोणती गोष्ट अशी आहे जी तुम्हाला न थांबण्यासाठी प्रेरित करते? ती गोष्ट शोधा आणि सतत ती गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. ती गोष्ट कुठेतरी लिहून ठेवा किंवा तुमच्या विजन बोर्डवरती ती गोष्ट चिकटवा आणि सतत त्या गोष्टीकडून प्रेरणा घेत चला. जेव्हा आपलं काम म्हणजेच आपलं जीवन बनेल, ज्या वेळेला आपला मूड आपण काम करत असताना मॅटर करणार नाही, त्यावेळेला आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. कितीही प्रॉब्लेम्स असले, कितीही अडचणी असल्या तरी काम हा एक वेगळा विषय आहे आणि जेव्हा मी काम करायला लागेन त्यावेळेला त्याचा पुरेपूर मी आनंद घेणार आहे. अगदी माझा जीव ओतून मी तिथं देणार आहे, जीव ओतून मी काम करणार आहे. माझ्या सगळ्या अडचणी, माझे सगळे त्रास मी विसरून जाणार आहे आणि दिवस रात्र फक्त काम करत राहणार आहे. हे ज्या वेळेला तुम्ही कराल ना त्यावेळेला नक्की तुम्हाला यश मिळेल. मग ते काम कोणतंही असू शकतं. असं नाहीये की फक्त पैसे कमावणं म्हणजेच यशस्वी होणं आहे. अगदी कोणतंही काम जिथे तुम्ही पूर्णपणे त्या कामाचे होऊन जाता. कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू हीच विश्रांती. सतत काहीतरी कामात आपण मग्न राहिलं पाहिजे. जेव्हा आपला मृत्यू होईल तेव्हाच ती आपली विश्रांती असली पाहिजे. रेस्ट मीन्स चेंज इन वर्क. विश्रांती म्हणजे तुम्ही कामात बदल करा, वेगवेगळ्या पद्धतीने काम करा. त्यातून तुम्ही रिफ्रेश होणार आहात, त्यातून तुम्हाला ऊर्जा मिळणार आहे. इतकं झपाटल्यासारखं, मग ते घरकाम असू देत, घरकामामध्ये तुमचं वेगळेपण असू दे, तिथं तुमची क्रिएटिव्हिटी असू दे, तिथं तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी निर्माण करू शकता, छान पद्धतीने करू शकता. किंवा मग तुमचं डाएट प्लॅन असू दे, तिथं तुम्ही वेगवेगळ्या रेसिपी छान करू शकता. तुमचं व्यायामाचं स्वरूप असू दे, ते तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. कोणतंही एक ध्येय समोर ठेवणं आणि झपाटल्यासारखं त्या ध्येयाच्या मागं लागणं म्हणजे जीवन आहे, हे लक्षात घ्या. हे जर आपल्याला जमलं तर आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जीव ओतून प्रामाणिकपणे जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो त्यावेळेला तिथं आपण 100% आपली क्रिएटिव्हिटी वापरतो आणि मग आपल्यातली क्रिएटिव्हिटी किंवा आपल्यामधली ती जी निर्मिती शक्ती आहे, निर्माण करण्याची शक्ती आहे किंवा कल्पना शक्ती आपली जी आहे ती वाढायला, चांगली हेल्दी व्हायला मदत होते. आणि मग आपण फक्त इनपुट्सचा विचार करतो. आउटपुट ऐवजी जेव्हा आपण इनपुटचा विचार करू, आपल्याला कशा पद्धतीने काम करायचं आहे याचा जेव्हा आपण विचार करू, त्यावेळेला त्यातून आपल्याला काय मिळणार आहे, किती पैसा मिळणार आहे, हे मॅटर करत नाही. आणि लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही झपाटल्यासारखं काम कराल, तुम्ही ज्यावेळेला आउटपुटचा विचार करणार नाही, त्याच वेळेला तुम्हाला आउटपुट अत्यंत छान आणि चांगलं मिळायला सुरुवात होते. कारणं द्यायची नाहीत, स्वतःलाही नाही आणि समोरच्या व्यक्तीलाही नाही. इतकं तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. चौथी सवय, अनेक वाटा आपल्याला हाताळायच्या आहेत. निर्णय घ्या आणि लोक काय म्हणतील याकडे दुर्लक्ष करा. नवीन नवीन गोष्टी जोपर्यंत आपण हाताळणार नाही तोपर्यंत आपल्याला नेमकं काय आवडतं आणि एखाद्या कामामध्ये आपण किती गुंग होऊ शकतो हे आपल्याला कळणारच नाहीये. त्यामुळे तिथं वेगवेगळ्या मार्गाने एकच गोष्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपला हातभार लावणं खूप जास्त गरजेचं आहे. तिथं हात घालून आपल्याला तिथून काय शिकायला मिळते, इथून काय शिकायला मिळते. तुमचं ऑफिसचं काम असेल, तुमचं घरकाम असेल, तुमचा व्यायाम असेल, रोज वेगळ्या पद्धतीने करा. कधी वॉक करा, कधी योगा करा, कधी झुंबा करा, कधी डान्स करा. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही व्यायाम करू शकता. अगदी त्याच पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही तुमच्या ऑफिसचं रोजचं तेच काम करू शकता. ज्यामुळे काय होईल की तुमचा एक वेगळा ठसा तिथं निर्माण होईल की हे साधी सोपी वाटणारी गोष्ट ही व्यक्ती काहीतरी वेगळ्याच पद्धतीने करते बाबा. हा ठसा तुमचा निर्माण व्हायला पाहिजे की या व्यक्तीकडे ना खूप आहे, ही व्यक्ती
कोणत्याही साध्या गोष्टीला वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करते. हे समोरच्या व्यक्तीच्या लक्षात केव्हा येईल, ज्या वेळेला तुम्ही त्या वेगवेगळ्या वाटा हाताळणार आहात, तुम्ही त्या वेगवेगळ्या गोष्टी हाताळणार आहात, तुम्ही त्या सगळ्या मार्गांचा, त्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेणार आहात. आणि मग ह्यामध्येच लोक काय म्हणतील हा विचार, मी हीच गोष्ट जर वेगळ्या पद्धतीने केली तर लोक काय म्हणतील हा विचार सतावू शकतो. हा विचार अजिबात मनात येऊ द्यायचा नाहीये. अवघड आहे पण अशक्य नाहीये. लोक काय म्हणतील यापेक्षा मी काय करू शकते, कसं काय आणि किती वेगळ्या पद्धतीने मी करू शकते याकडे जास्त लक्ष द्या. इथं निर्णय घेण्याची खूप गरज आहे की मला आज ही गोष्ट करायची आहे, पण हीच गोष्ट मी जरा हटके करणार आहे, मी जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहे बाबा. हा निर्णय सतत आपल्याला घेता आला पाहिजे. जेव्हा आपण वेगवेगळ्या मार्गावरून चालतो, अनेक मार्गांवरून चालतो, त्यावेळेला कधी आपण यशस्वी होतो, कधी एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला अपयश येतं, पण मग तिथं आपण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तयार होत असतो. तो आपला ट्रेनिंग पिरियड असतो असं म्हणायला हरकत नाहीये. जोपर्यंत ते वेगळेपण आपल्या व्यक्तिमत्वात भिनत नाही, तोपर्यंत प्रत्येक गोष्ट ही वेगळ्या पद्धतीने करत राहायची. कोणतीही एकच गोष्ट आपण खूप कालावधीपर्यंत नाहीच करू शकत. तिथं आपल्याला काहीतरी वेगळं, काहीतरी नवीन करणं ती आपली गरज असते आणि ती गरज आपली व्हायला हवी. नाहीतर आपण ना वर्षानुवर्ष तेच रुटीन जगत असतो. म्हणजे जॉब लागल्यापासून ते रिटायरमेंट पर्यंत रोज उठणे, ऑफिसला जाणे, घरी येणे, घरातल्या जबाबदाऱ्या पार पडणे, झोपून जाणे, हे आयुष्य असू शकत नाही ना. आणि ह्या आयुष्यामध्ये यश नाही मिळू शकत. म्हणजे जर मला प्राध्यापक व्हायचंय आणि मी आज प्राध्यापक आहे, तर इथपर्यंतच आहे का माझं यश? तिथं मला वेगळ्या पद्धतीने काही गोष्टी करायच्या आहेत. तिथं मला एक वेगळं व्यक्तिमत्व मला माझं तयार करायचं आहे, जेणेकरून माझ्या विद्यार्थ्यांना किंवा माझ्या आजूबाजूच्या सहकाऱ्यांना माझ्याकडे बघून प्रेरणा मिळाली पाहिजे. माझं आयुष्य मी वेगळ्या पद्धतीने कसं जगू शकते हे जेव्हा आपल्या लक्षात येईल, त्यावेळेला आपले इन्कम सोर्स आपोआप वाढायला देखील लागतील आणि आपण एका यशाच्या वेगळ्याच शिखरावरती जाणार आहोत. ते यश कदाचित खूप वेगळं असेल. म्हणजे यशस्वी होणं म्हणजे आपल्याला असं वाटतं की खूप पैसा आपण कमावला, आपल्या मागच्या लोकांना कधी कोणत्या गोष्टीची कमी नाही पडली पाहिजे. नाही, याच्याही पलीकडे काहीतरी आहे जे तुम्हाला शोधायचं आहे. प्रत्येक गोष्ट जी आपल्या हातून घडत असते ती आपल्याला परिपूर्ण करत असते. म्हणजे साधं जेव्हा तुम्ही तुमच्या भावांना लिहायला बसाल, तुम्ही रोज कृतज्ञता लिहायला बसाल, ही खूप छोटी गोष्ट आहे, पण ही गोष्ट तुम्हाला परिपूर्ण करतीये. ती गोष्ट तिचं काम चालू करतीये. तुम्ही कृतज्ञता लिहून उठताय, पण त्या डायरीमध्ये ज्या गोष्टींप्रती तुम्ही कृतज्ञता लिहिली आहे ना, ते व्हायब्रेशन्स तुमच्या आयुष्यामध्ये काम करतायत. ते लिहिलं म्हणजे संपलं असं नाहीये. त्यातून तुम्ही खूप वेगळ्या स्तरावरती जात आहात. त्यातून तीच गोष्ट, तोच प्राध्यापक वेगळा का दिसतो? 4 शिक्षक आपल्या समोर आहेत, 4 प्राध्यापक आपल्या समोर आहेत, पण एका प्राध्यापकामध्ये अशी कोणती गोष्ट असते जी इतरांच्या मध्ये नसते? ती आपल्याला कळत नाही, पण तेच त्याचं यश असतं. कारण तो स्वतः सोबत अनेक गोष्टी करत असतो, तो स्वतःवरती अनेक पद्धतीने काम करत असतो आणि ते जे व्यक्तिमत्वातलं वेगळेपण आहे ते आपल्याला शोधता आलं पाहिजे. त्यानंतर 5वी महत्वाची सवय म्हणजे आनंदासाठी काम करा, पैशासाठी नाही. जेव्हा आपण आपल्या कामाचा भरभरून आनंद घ्यायला लागतो, त्यावेळेला ती आपली सुंदर आनंदी जीवनशैली होते. ते आपलं काम होत नाही. मग तिथे आपण शनिवार रविवारची वाट बघत नाही, तिथे आपण सुट्टीच्या दिवसाची वाट बघत नाही. काम जे आपल्याला रिफ्रेश करेल, आपलं काम असं असायला पाहिजे जे आपल्याला रिफ्रेश करेल. जर आपण मला इतका पैसा कमवायचा आहे म्हणून काम करायला सुरुवात केली, तर म्हणावं तितकं यश आपल्याला मिळणार नाहीये. पण मला इतका आनंद मिळवायचा आहे, मला इथपर्यंत पोहोचायचं आहे, मला इतकं लोकांना द्यायचं आहे, मला या कामातून ऊर्जा मिळतीये, असा विचार करायला सुरुवात केली आणि तशा पद्धतीचं काम आपण करायला सुरुवात केली, तर 100% आपण यशस्वी होणार आहोत. इतरांपेक्षा आपलं यश हे वेगळं असणार आहे. जे इतरांकडे नसेल ते आपल्याकडे असेल आणि आपल्याकडची ती गोष्ट कोणीही हिरावू शकणार नाहीये. जर आपल्याला संघर्षामध्ये टिकून राहायचं असेल, जर आपल्याला आपल्या ध्येयप्राप्तीच्या प्रयत्नांमध्ये भक्कमपणे राहायचं असेल, तर तिथं त्या कामाचा आनंद घेता येणं, त्या संघर्षाचा आनंद घेता येणं खूप गरजेचं आहे. जर एकच काम आपण एकाच पद्धतीने करतोय आणि ती पद्धत आपल्याला आवडत नाहीये, तरीही आपण यशस्वी होऊ शकणार नाहीये. म्हणजे बघा, ज्या वेळेला मी YouTube चॅनल काढलं त्यावेळेला मला निर्मिती करणं, क्रिएटिव्हिटी किंवा काहीतरी नवीन करणं याची आवड होतीच. पण सुरुवातीला मी जे डेली ब्लॉग्स करायचे, ती जी माझ्या कामाची पद्धत होती ती मला आवडत नव्हती.
अर्थात क्रिएटिव्ह काहीतरी मला करायचंय, पण मग रोजचे रुटीन दाखवून मला मजा येत नव्हती, मला आनंद मिळत नव्हता. माझं काम मला आवडतंय, पण कामाची पद्धत आवडत नाहीये आणि मग तिथं मला यश मिळालं नाही. पण ज्या वेळेला मला जे आवडतं, मला ज्या प्रकारचा कॉन्टेंट निर्माण करायला आवडतो किंवा माझ्या आतून जे येतंय हे द्यायला मी सुरुवात केली, त्यावेळेला तिथं मला यश मिळायला सुरुवात झाली. म्हणून जरी तुम्ही शिक्षक असाल किंवा जर तुम्ही कोणत्याही एका प्रोफेशनमध्ये असाल आणि तुम्ही ज्या पद्धतीने काम करताय ते जर आवडत नसेल तुम्हाला, तर ते इतरांना कधीच आवडणार नाहीये. आणि मग तुमचा ऑरा सुद्धा तसाच होणार आहे. लोक तुमच्याकडून पळणार आहेत. तुमच्या सानिध्यात कोणीही रमणार नाहीये. तुम्ही स्वतः सुद्धा तुमच्या सानिध्यामध्ये रमू शकणार नाही आहात. जर तुम्हाला स्वतःला देखील स्वतःच्या सानिध्यामध्ये रमायचं असेल, जर तुम्हाला स्वतःला देखील एका वेगळ्या स्तरावरती स्वतःला घेऊन जायचं असेल, तुमचं व्यक्तिमत्व हटके बनवायचं असेल, तर मग ज्या पद्धतीने तुम्ही काम करताय ती पद्धत तुम्हाला आवडली पाहिजे. जे काम तुम्ही करताय त्या कामामध्ये तुम्हाला रस यायला पाहिजे. समजा मेन काम तुम्हाला आवडत नाहीये, समजा तुम्हाला शिक्षक व्हायचं नाहीये, इंजिनियर व्हायचं नाहीये, पण तुम्ही आता इंजिनियर झालाय, तुम्ही आता शिक्षक झालाय, पण मग ती कामाची पद्धत तुम्ही अशी निर्माण करा स्वतःची स्वतः, की त्या कामाच्या पद्धतीमुळे तुम्हाला आनंद मिळेल. येतंय लक्षात? सो अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही झपाटल्यासारखी करताय, अशी कोणती कामाची प्रोसेस आहे, कामाची सिस्टम आहे, कामाची अशी कोणती पद्धत आहे जी तुम्हाला आवडते, अशी तुमची कोणती निर्मिती आहे ज्यामधून तुम्हाला आनंद मिळतोय, ती गोष्ट शोधून काढा. वेगवेगळ्या पद्धतीने कामं करायला सुरुवात करा, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हात घालायला सुरुवात करा, वेगवेगळ्या ठिकाणी जायला, तिथून गोष्टी शिकायला सुरुवात करा. अनेक पुस्तकं वाचा, वेब सिरीज बघा, मूवीज बघा आणि ते सगळं बघत असताना त्यातून तुम्ही काय घेताय हे ज्याचे नोट्स लिहायला सुरुवात करा. हे जे टास्क आहेत ना, प्रत्येक व्हिडिओ हा एक टास्क आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकली करायच्या आहेत, तर तुम्हाला यश मिळणार आहे. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिलाय, पण हा पाहून सोडून द्यायचा नाहीये. तर जे तुम्हाला सांगितलंय त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायला सुरुवात करायची आहे. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद, खूप कृतज्ञता. पुन्हा भेटेन अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलंय ते प्रॅक्टिकली करा.